खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा. कोणाच्या दबावावर येऊ नका. मी स्वतः 4दा गेलोय डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला. अरे वाळूचे कणर गळता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात. तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता. काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? 32 दिवस ही फाईल डीजी ऑफिस मध्ये पडून होती. 32 दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता. रेती चोरीमध्ये याचं क्षेत्र नाही आहे. हा त्या चिमूरमध्ये जातो, चिमूरमध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चहल साहेबांनी आज मागितली. मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कणर गळता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात. तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता. काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा. त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे. मी स्वतः डीजीला भेटलो. डीजीनी 4दा फोन केले, फाईल निघता निघत नव्हती. 4दा मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो. अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मैं क्या कर सकती हूं. खरंच आहे. कुठे गेला महाराष्ट्र? अध्यक्ष महाराज, अपेक्षा ही आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे, कधीतरी जाण ठेवा. तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही, त्याची एसीबीची चौकशी करा. नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो. तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन. खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा. कोणाच्या दबावावर येऊ नका. मी स्वतः 4दा गेलोय डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला. या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, अध्यक्ष महोदय, या चोर अधिकाऱ्यांनी डोनाळकर नावाचा माणूस आहे, त्याचा हायवा पकडला. हायवा पकडून तो चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा केला. 10 दिवस, ऐका, 10 दिवस हायवा पकडला. चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो हायवा उभा होता. 10 दिवस कारवाई केली नाही. पोलीस अधीक्षकांनी जाऊन म्हणजे त्याच्यापूर्वी तोच ट्रक तिथून काढला. त्यांनी लेखी स्वरूपात डोनाळकरनी दिला, मी 50,000 रुपये दिलेत म्हणून ट्रक सोडला, म्हणून 50,000 रुपये हायवा लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षकाकडे आहे, 50,000 रुपये दिल्याचा म्हणून. आणि त्यानंतर तो हायवा सोडल्यानंतर तोच हायवा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला. म्हणजे चिमूर पोलीस स्टेशन मधून हायवा सोडला 50,000 रुपये घेऊन, 10 दिवस उभं करून कारवाई केली नाही, FIR केला नाही. आणि नंतर त्याच्यावर तोच हायवा रेती भरलेला ब्रह्मपुरीमध्ये पकडला गेला बिना रॉयल्टीनी आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. हा गंभीर नाही अध्यक्ष महोदय? थोडी तरी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे. ज्येष्ठ सदस्य आम्ही सगळे बोलतायत. एवढी पकडल्या गेल्यावर त्यावरही त्यांनी तिथे सुद्धा गडबड करायचा प्रयत्न केला, बाकीच्यावर तिथल्या पोलीस स्टेशनवर प्रेशर टाकायचं. चला मंत्री महोदय, आणि म्हणून आमची मागणी आहे, नाहीतर मी इथेच उपोषणाला बसतो. एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवण्याचा काय कारवाई करतायत अध्यक्ष महोदय? जो होत नाही तर आम्ही बसून राहू, पण मला निलंबन, या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण तो पकडला गेला आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे, पोलीस अधीक्षकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे. त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो. मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली. आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली. आता तुम्ही सांगताय निलंबन न करता आम्ही चौकशी करू, तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथं डायलॉग देतोय सलीम जावेदचे की मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता,
आपण निलंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये एवढाच मुद्दा आहे. निलंबन म्हणजे शिक्षा नाही, एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, ते आमच्या इकडे आहे. म्हणजे कोण बनेगा करोडपतीमध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निलंबन ही शिक्षा नाही आहे म्हणून. पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे. निलंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भातलं परिपत्रक काढलं गेलं तेव्हा कोणत्याही चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निलंबन आहे. निलंबन म्हणजे शिक्षा कोण म्हणताय? तुम्ही आत्ता निलंबन करा, त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही. आज ती फाईल गेली, इतके दिवस पडून राहिली, 4-4दा गेल्यावर पडून राहिली, याचा अर्थ काही तर गंभीर आहे. हा, वाचवायचं असेल तर वाचवा, काही अडचण नाही. वाचवायचं असेल तर वाचवा, सांगा आम्हाला वाचवायचं आहे, काही अडचण नाही. पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एसपीच्या विरोधात जाऊन. अध्यक्ष मला बोलू द्या ना, बोललेत ना आपण, बोलू द्या ना, गंभीर विषय आहे. हो मांडला ना आपण ताबडतोब निलंबन करावं ही मंत्री महोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे.